श्री केदारनाथ प्रसन्न नाच मंडळ डेरवळ गुरववाडी आयोजक जे आहेत आणि या डेरवळचे पूर्ण सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा केदार लिंगा म्हणा केदार बाबा म्हणा ज्याला दख्खनचा राजा म्हणतात आणि तो दख्खनचा राजा धनी केदार यांचं हे मंदिर सजतंय आणि आज माझी इथे स्थापना आहे. आज आई काळकळी आहे, आई वागजाई आहे, आई वरदान माता आहे आणि सोलाई माता आणि धनी केदार बाबा आणि केदार बाबाच्या प्रांगणामध्ये त्याच्या सावलीच्या छत्रछायेखाली हे निर्मल गाव आहे. आज मळारंबाचा जेव्हा गाव असला तेव्हा ही गाव पंढर कधी ज्या धन्याचं मत घेतलं आणि तिनं सीमा आखून घेतली, विटवीत आखून घेतली आणि गाव असला आणि या गावामध्ये त्यानं भरल्या पानात, भरल्या अन्नात, भरल्या धान्यात जी बरकत दिली गुराढोरात, पोराढोरात आणि आज हा गोतावळा सजला आणि या गोतावळा सजल्यामध्ये आज इथे ग्रामपंचायत आले, सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, सदस्य आहेत. म्हणजे एका अर्थानं जी बरकत काय असते त्याची परिभाषा, त्याची व्याख्या या माझ्या केदार बाबाला दाखवून दिले आणि हे स्तवन त्याच्या चरणाशी अर्पण करतोय. स्तवन जे वेळेवर होईल ते गोड म्हणून घ्या. सुरुवात करतोय. हा सोहळा सजला, हा सोहळा, हा सोहळा सजला, हा सोहळा देवान गावची केदारनाथाची लेकुरे झाली गोळा. हो देवान गावची केदार हा सोहळा
सजला हा सोहळा
गणपती गजानन महाराज रामदेवी माते अखंड हरला सोलीचा विजय असो अखंड बाबुरंगले घराण्याचा विजय असो बाब्या बबन गुरु गणेश भिकाजी वस्ताद गणेश प्रभाकर विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करुण सारी करतो मी सोया दरवर्ष सारखं मातर सजुरे करा सांगचल काय काय आडू गोवाला पहिल्यांदा ते म्हणू मला या ना गप गप राहून अशी काय मला बारीक काय मजा येत नाही म्हणजे तुमचा सपोर्ट असल्याशिवाय तुमचा पाठिंबा असल्याशिवाय आपल्या जमत नाही आपण काय म्हणतो तरुण पोरगा आमचा त्यांचा काय आता लगीन झालेला अजून माहिती नाही मला पण नसं झालेलं आणि झालेलं नसलं तरी पोरगी चांगली भेटणार पोरगा कुठे आहे तर मला बोलतात की बुवाला टोपी लागते मला टोपी लागत नाही मला ती टोपी लागते ती मी लावलेली आहे घातलेली आहे मी दुसऱ्याला लावलेली नाही स्वतः घातलेली आहे शक्ती तुला टोपी लागते आणि तुमचा विशेष कौतुक शाहीर की एक बारी झाली तुमची गेल्या वर्षी बरोबर तिसरी माळ आज दुसरी माळीला ती परिभाषा थोडी बदलते पण त्यांचा मुळारंभ बदलणार नाही ना मग असे सुशिक्षित शाहीर तरुण शाहीर आमच्या आता अर्धी लागणार गेली वाचना पण या शाहिरांचं पुढे जग आहे येणारा एक त्यांचा एरा आहे त्यांचे मोठा काळ येणार आहे आणि अशा शाहिरांनी काही गोष्टी चांगल्या आत्मसात केल्या त्याचं कौतुक करायला पाहिजे तर शाहिरांनो टोपी मला लागत नाही मला जी लागते ती मी आणलेली आहे माझ्या आईने मस्तपैकी धुवून घेऊन दिलेली आहे आणि मी घातलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही काय माझी काळजी घेऊ नका आणि वर म्हणतात बुवांचा म्हणतात विषय हार आहे विषय हार आहे आणि आमच्याकडे म्हणतात क्रेडिट कार्ड आहे म्हणतात मला माहिती आहे आमचा विषय हार आमची कशी हाडाची काढ एकदम बारीक असलो तिथे म्हणा तुझ्यावाला आहे ताक म्हणजे ताक अगदी तुम्ही किती वेळा शक्तीवाले बाई चमचमत्या बाई करून वार करून आलाव त्यामुळे वर तुर्याची म्हणून बाजू सोडणार नाही म्हणजे माझा शिवश्रेष्ठ करून दाखवला तर आलं आणि बोललो बुवांचा विषय हार आणि मला माहिती आहे सुयोग पानकर बुवांचा पिवळा रेशन कार्ड बुवा मुक्काम पोस्ट ठरवण आज तुम तकनिका सारवण तुम्ही चालायचं शांत आणि तुम्ही त्यांची वाढवण डिस्काउंट आता बुवांचा गट दिव्या गडाची चाल दिव्या उदारी नको हारे 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 हरे हम तो दिल से हारे मुळारंभाचा पुजला देव मी भक्तीचा हो मुळारंभाचा पुजला देव मी भक्तीचा कला गुणांचा गणपती माझा युक्तीचा भूत शिवाचा आणि कादी शक्तीचा देव माझा हो मुक्तीचा छन 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 छना हो नाचते रे छन छना हो छन 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 छना हो नाचते रे छन छना वाजवा Thank you.
बुवांचा गण दिलेला आहे, त्यांची चाल दिलेली आहे, भाग दिलेला आहे. आता मी माझा गण गातो. हो घट बसत हलके हलके जो जवाळाचा पाळणा, अरे घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. नवरात्रीचा सण आहे, आमच्या या आया बहिणींचा सण आहे. आमचा हिंदू देश, आमचा हिंदुस्थान देश हे जग म्हणतं की लेडीज फर्स्ट आणि हे सगळे प्रिन्सिपल्स आणि फिलॉसॉफी सांगत राहतात. पण माझा वाडवडील, तुमचा वाडवडील या शक्तिपुराचा नाच केला आणि पहिली बाजू दिली शक्तिवालीला. पहिला मान दिला शक्तिवाल्यांना आणि शक्तिवाला म्हणजे स्त्रीची बाजू मांडणार. आणि पहिला स्त्री इथे येते आणि नांदून जाते. पहिला मान आपल्या आता संविधान आलं, 75 वर्ष झाली. पण त्याआधी ही भारतीय संस्कृती आणि त्याचं मूळ, त्याच्या आधी जो स्त्रीचा पहिला मान आहे तो आमच्या वाडवडिलांना अविरत ठेवला. बाकी पाश्चिमात्य देश, ते वेस्टर्न आणि ईस्टर्न सगळे सांगतात की लेडीज फर्स्ट. आमचा देश त्याचं रिप्रेझेंटेशन करतो, त्याचं प्रतिनिधित्व करतो. आणि आज नवरात्रीचा दिवस म्हणजे माझ्या आया बहिणीचा दिवस आणि बाजू माझी तुळ्याची. मग तिचा सन्मान ठेवून त्या नवरात्रीच्या दिवसाचं कौतुक करत माझा शिवाचा गण कसा श्रेष्ठ आहे मी या गणातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला, अहो घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. हो अधिकार हा मूळ पूजेचा, अधिकार हा मूळ पूजेचा चरणी साजला. आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला, घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. तशी अशक्य नसली तरी थोडीशी आव्हानात्मक आहे आणि तो प्रयत्न केलाय. तो 9 मासाचा गर्भ, तो 9 खंड, नवग्रह, नवदिशा, अष्टदिशा असल्या तरी 7.5 लाखात ती नवदिशा असते. त्याचा भाग गणपती
या ठिकाणी स्तवन झालेला आहे आणि गण झालेला आहे. तर माझे या ठिकाणी काँग्रेस नाही तर मला घटस्फोटाला द्या. आय डोंट केअर. आपण इथं डबल वारीचं पैसे घेतो, डबल वारी करायला येतो, कोणी असो. मात्र एकच आहे, कमरेच्या खालचं आपण बोलत नाही. आया बहिणींना मान खाली जाईल असा आपण शब्द बोलत नाही. प्रत्येक शाहिरांच्या घरापर्यंत आपण जात नाही, शाहिरांना आपण एकेरी बोलत नाही. एवढं सगळं करून थोडंसं मनोरंजन करतो. आणि शक्तीवाल्यांचं त्यांना काही घाबरायचं कारण नाही, हा शास्त्राचा भाग आहे. मारामाराची तर वेगळी गोष्ट आहे बाबा. ती काव पावडं घेऊन आलं, कोयती घेऊन आलं आणि आपण बाबा मारामारीला लय घाबरतो. माझ्या आईने सांगितलंय कुणाच्या आल्यात नाही जायचं, कुणाच्या घेण्यात नाही जायचं, गाडी घोड्यात नाही व्यवस्थित जायचं. आपण मला नाही आपलं काम करणार, त्याच्यामुळं मारामारीला मी घाबरतो. आता हा विषय का मारामारीचा नाही, मग मी कशाला घाबरतो. मग बोलणार गेली हे माझे शक्तीवाले चमचमते बाय, हे माझे टोपीवाले बाय. काय काय मला म्हणतात पड्याच्या मागे लपले. आता आता कसं वाटतंय, हरघर वाटतंय. अहो मला एक जोक आठवले, जोक सांगू बरं. तू जोक काय एक सांगू. वाईट काय गाण्यापेक्षा त्या बायका शक्ती तुऱ्याची जी वाट लावतात त्याच्यापेक्षा ह्या बघा आहे ना. काय झालं, एक पोरगा गेला चांगला शिकेला, आमचा सुयोग पांढरा सारखा, पांढरा फटफटीत, अगदी तुंदार अंडील पाड्यासारखा. तर त्याला बार मध्ये म्हणतो आज मला दारू प्यायची. पहिल्यांदा आयुष्यात त्याला टेन्शन आलं. तर काय असं टेन्शन, खिशात फक्त 200 रुपये, 100च्या 2 वाटा. गेला आणि बसला बार मध्ये. तर दररोज तिथं यायचं एक म्हातारा, दररोज रात्री सकाळ संध्याकाळी. त्याला सगळी गिराकं पाठ होती आणि हा म्हणतो काहीतरी नवीन पाखरू आलेला आहे आणि पोरगा चांगला दिसतो, ह्याला काही दारू पिऊन द्यायची नाही. तर बोलतो आपण गंमत करूया. बोलता ये आज तुम्ही तर नाही आहे. तो काका माझं डोकं खाऊ नका, मी पहिला व्हायचा गेले तुम्ही बाजूला जा, मला दारू पिऊ. तर म्हणतो पिऊया दारू, आपण दोघे एकत्र पिऊया, तुला टेन्शन काय तर सांग म्हणतो. तर म्हणतो मला काय सांगायचं नाही, तुम्ही इथं बाजूला राहा. म्हणतो आपण पैज लावायची. कोण म्हणतात, काका म्हणतात. पैज लावायची 100 रुपयाची लावायची. मी जर पैज हरलो तर मी तुला 100 रुपये देणार, नाही तर तुम्ही मला द्यायचे. पण तो चालेल. म्हणतो काय नाही काका बोलतात. हा म्हणतो डोळ्याला ना जीभ लावायची. म्हणतो डोळ्याला जीभ लावायची. तर म्हणतो पोरगा म्हणतो डोळ्याला थोडी जीभ लावायची, मी पैसे जिंकणार. पोरगा प्रयत्न करतो, एकदा लावून बघतो, काही जमत नाही. आली आता काकाची बारी. काका काय केलं, हा डोळा होता डुप्लिकेट, काढला, बस लावला आणि परत नेऊन ठेवला. 100 रुपये हारला. अरे आता काय करू, 100 रुपयाची भेटती की नाही माहिती नाही. आता 100 रुपये उरले. तर म्हणतो एक काम कर, तुझं 100 रुपये गेले, तुला परत भेटतील, अजून एक पैसे लावूया. म्हणतो नको, ती 100 रुपये आहेत ते आपला 2 घोट पितो आणि आपला जातो तुझा. म्हणतो नाही बाबा, तू 100 रुपये अजून जिंकशील, तू खेळ तरी पैसे लाव. मग काय काय करायचं काय. तर म्हणतो काय नाही, ह्या म्हणतो दातांना कान चावायचा आपले. तर म्हणतो दाताला काय कान जाऊ शकतो, कधीच होणार नाही. पहिलं त्या काकाचं म्हाताऱ्याचं कानबिन बघितलं, डुप्लिकेट प्लास्टिकचं काय बघितलं. तर म्हणतो 100 रुपये आता आहे माझं. तर पोरग्यात लावून बघितलं का काना काय काय दात काय इकडे जाणार आहे नाही. काकान काय केलं माहितीये, म्हाताऱ्या या दाताच्या कावळ्या होत्या, काढल्या, दात चावला, परत बसवलं, 100 रुपये केलं. या आता सगळं गमतीचा भाग. तर मुलांना गवडीचा भाग काय मिळत नाही, मी माझी गवड घातोय. प्रमोद घुमे माऊली लक्ष असावं. बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू, बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू, जी करता है ये मेरा मैं उड़ के गगन को छू लूं, लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली. शक्तींद्रामध्ये नुसत्या प्रभाच्या गवळणी गायच्या सुयोग पांढर बुवा, थोडीशी कळ काढायची. मी कळ काढत नाहीये. शक्तींद्राची डबलवारीची गवळ म्हटली की कमरेच्या खालचं आणि हंडीचं आणि फांडीचं आणि दांडूचं आणि गोट्याचा काय गरज नसते. लोकांना चांगलं दिलं की लोक ते ऍक्सेप्ट करतात, ते मान्य करतात. देणारा त्या ताकदीचा पाहिजे.
मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो या गवळणीतून. लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली, अगं समजल काय तुला उमजल काय, सखी चंद्रा कुठं तुझी गेली. तिची चंद्रा काय ग चंद्रा, काय ग तारा, त्याच्यात ती चंद्रा श्रीकृष्णाने आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये कुठं लपली होती एवढं सांगायचंय. गवळण गातोय. लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली, लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली, समजलं काय तुला उमजलं सखी चंद्रा कुठं तुझी गेली, समजलं काय तुला उमजलं सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली. झाली त्याची ग सावली सखी तुझी चंद्रावली, डोंगरी थराच्या सर्वाला भाडली पदमावली, भाडली पद्मावली, भाडली पद्मावली, सुकुमार मुली धरतो लीलाकारी गिरी धरतो, विश्वास विश्वांभरतो आली, जन गोविंदाचा गातो गायत शिव माझ्या भारी, जन गोविंदाचा गातो गायत शिव माझ्या भारी, समजल काय तुला उमजल काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजल काय तुला उमजल काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली. प्रेमा पोटी किमया करी काळे मध्ये वासत, चंद्र सखीच्या सवे हरी एकांती गोड हासत, एकांती गोड हासतो, एकांती गोड हासतो, कोणती तिसरा जागा नका घेऊ करू नका, सत्याने हो शाहीर वागा वेळी, कवी विकास गवळण गातो माझ्या गुरुची कृपा झाली, कवी विकास गवळण गातो माझ्या गुरुची कृपा झाली, समजल काय तुला उमजल काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजल काय तुला उमजल काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली. लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली, लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली, समजलं काय तुला उमजलं काय सखी चंद्रा तुझी कुठं गेली. या ठिकाणी स्तवन झालेलं आहे, गण झालेलं आहे, गवळण झालेली आहे. स्तवन माझ्या केदार बाबाचं झालंय. गण या नवरात्रीमध्ये देखील आदिमायेची बाजू श्रेष्ठ होताना देखील माझा शिवाचा गण कसा श्रेष्ठ आहे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. गवळण शाहिरांच्या मागून जाण्याचा प्रयत्न केलाय आणि शाहिरांचा आज मला हा प्रश्न आहे या वारीचा. शाहीर बरोबर 1 वर्षापूर्वी तुमच्यासोबत आमचा कार्यक्रम झाला. तुमचे गुरुवर्य तुमचे वस्ताद प्रमोद घुमे माऊली यांचा स्वभाव ज्याप्रमाणे संजय काटकर माऊली आहेत, ज्याप्रमाणे ध्रुव भोसलेकर माऊली आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही आहात. तुमचा स्वभाव फार छान आहे. तुम्ही तुमचा शिष्य फार उमेदीने घडवताय आणि तो शिष्य देखील त्या पात्रतेचा आहे. आणि तुमचा प्रश्न गेल्या वर्षी 3री माळेला लांजामध्ये होता आणि आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आयुष्यातली पहिली वारी तुमच्या सोबत होती आणि तुम्ही ते तंतोतंत बरोबर आहे असं सांगितलं आणि
तो विषय पटवून घेतला आणि नवरात्रीतून हा विषय माझा तरी फुटला हे मान्य केलं होतं. आज गेल्या वर्षी दुसरी माळ होती, आज गेल्या वर्षी तिसरी माळ होती, आज दुसरी माळ आहे. देरवण गावातील धनी केदार बाबाच्या प्रांगणामध्ये आपण आहोत. तर तुमच्या विषयाला तुम्ही हात घालण्याचा प्रयत्न करत आहे शाहीर लक्ष असावं. तुम्ही प्रश्न खरंच फार आव्हानात्मक आहे, फार कठीण वाटतोय. तो शोभा संपन्न देवपुरुष कोण विचारलं, त्या वडिलांच्या भावाचे नाव काय विचारलं, तो कोणाच्या प्रेताचे मांस खात होता, त्या तपस्वी मुलीचे नाव काय, त्या मुलीने त्या कथेचा सारांश कोणत्या महापराक्रमी राजाला सांगितला, त्या राजाचं नाव विचारलंय. शाहीर प्रयत्न करतोय लक्ष असावं. शिवासार या पवित्र वनाच्या मध्यभागी एक सुंदर असं एक सरोवर होतं. शिवासार या पवित्र वनाच्या मध्यभागी एक सुंदर असं सरोवर होतं. तिथं विदूर नावाचा तपस्वी मुनी राहत होते. त्या सरोवराच्या काठी एक पवित्र असा आश्रम होता. त्या आश्रमात कोणी राहत नव्हतं. एके दिवशी विदूर नावाचे ते तपस्वी मुनी या आश्रमात एक रात्र थांबले होते. परंतु सकाळी त्यांना आश्रमातून बाहेर जात असताना त्या सरोवराच्या काठावर एक प्रेत पडलेलं दिसलं. त्यानंतर त्या तपस्वी मुलींना त्या मृत प्रेताचं काय कारण आहे आणि कोण पडलेलं आहे यावर शंका आली. त्याच वेळी आकाशातून तिथे एक दिव्य विमान उतरलं. त्या विमानातून दिव्य रूपाने शोभणारा एक देवपुरुष तिथे उतरला. त्या देवपुरुषाने त्या सरोवरात स्नान केल्यानंतर त्या प्रेताचं मांस खायला सुरुवात केली. त्यानंतर तपस्वी विदूर मुनीने त्या देवऋषीला विचारलं, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणाच्या वंशातले आहात आणि तुम्ही या प्रेताचं मांस का खात आहात. तेव्हा त्या देवपुरुषाने उत्तर दिलं, ते तुमचं उत्तर आहे, ऐकून घ्या. मी राक्षसांचा राजा आणि माझं नाव कुबेर आहे. त्यांचं नाव कुबेर होतं. माझ्या वडिलांचं नाव वृक्षराज आहे आणि माझ्या भावाचं नाव कश्यप आहे. तो द्रुपद नावाच्या महापराक्रमी राजाच्या प्रेताचं मांस खात होता. तो ज्या राक्षस कुटुंबाचा एक शत्रू होता. आणि त्या तपस्वी विदूर मुनीने त्या कथेचा सारांश धृतराष्ट्र या गुरुवंशाच्या महापराक्रमी राजाला सांगितला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता मला माहिती आहे प्रमोद भूमी माऊली सच्चा माणूस आहे. गेल्या वर्षी त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत. आज या हंगामातली पहिली वारी तुमची आहे, दुसरी माळ आहे. देरवण गावी केदार बाबाच्या प्रांगणामध्ये आपण आहोत, त्याच्या चरणाशी आपण आहोत. याच्यातला एकही मुद्दा, शेतावरून भाताची परीक्षा करायची असते, एकही मुद्दा तुम्हाला पटला असेल तुम्ही मान्य करून घ्या, नाही केलात तरी हरकत नाही. माझा प्रश्न या कलियुगात, माझा प्रश्न ऐका, नवरात्रीचा महिमा आहे, माझ्या मायमाऊलीचा उत्सव. या कलियुगात आपल्या मुलीच्या लग्नात आपल्या आईला लग्नाच्या अक्षता टाकायचा मान आहे. म्हणून पोरीनो पळून जाऊ नका, अक्षता तुमच्या नशिबात आहे. कशा तरी आपल्या आई वडिलांना कष्ट करून तुम्हाला मोठे केलंय आणि एका रात्री त्याशिवाय जमता नाही असं नका करू. पळून जाऊ नका. मायनो माझ्या आयुष्यानं मला पण एक पोरगी आहे, मी पण तिला तेच सांगतो. धोका दिला तर तिला आता नाही लागत, आता पोरीचा जमा आहे. तर या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे, मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. पण पोरग्याचं लग्न बाहेर मांडवावं लागतंय. त्याच वेळेला त्या मुहूर्तावरती आपल्या घराच्या दैवतावरती किंवा कुलदैवतावरती अक्षता टाकायचा त्याला मान आहे, त्या माऊलीला मान आहे. हा शाप आणि वरदान कुणी दिलं एवढं सांगायचं. गेल्या वर्षी तुम्हाला प्रश्न होता, आमच्या प्रश्नाचं उत्तर देवादिकांचे सरोवर नावाच्या ग्रंथात मिळेल किंवा तुम्हाला ज्या ग्रंथात मिळेल ते तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पटलं तर आम्ही मान्य करू आणि आमचा हा पदामध्ये विषय आहे.
काय बोलले मला आकलेचे तारे नका तोडू पारकर भाऊ ऐका अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा अहो चाल लावया चालीची पारकर बुवा मला झापूक म्हणतात बोले आणि म्हणतात बोली का ढोका म्हणतात बुकिट टोंगल एकशे ऐकू एबीसीडी वाय झेड बुकिट टेंगल म्हणतात झापूक म्हणतात बुवा आमचं तसं अभ्यास करून आलेला आहे आमचा पारकर बुवा उद्या हसवणार आहे का हळूहळू हसवणार आहे आमचा बुवा तसं चांगलं आहे जास्त काय बोलाय नको 3 बारे आहे नाहीतर मला साठून काढतील उद्या आणि म्हणाला कसं 10 बारे माझ्या लागोपाठ आहे 4-5 बाऱ्यानंतर आवाज बसणार आहे हे नंतर मला घेतलेला कॉपच्या तो पण काय सोडत नाही त्याला तर अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची आणि जमत नसाल तर वाट धराव पानकर बुवा तुम्ही घरची ऐक अहो जमत नसेल तर वाट धराव पानकर बुवा तुम्ही घरची आणि जमत नसेल तर वाट धराव पानकर बुवा तुम्ही घरची आणि जमत नसेल तर वाट धराव पानकर बुवा तुम्ही घरची सेवा केलेली आहे प्रतिस्पर्धी शाहीर यांनी फार साजूक तुपातला कार्यक्रम केलाय एकही शब्द तरी आगाव बोलले नव्हते मला 2-3 शब्द जरा इकडे तिकडे बोलले ते गमतीचा भाग आहे तेवढा चालायचा मी देखील या नवरात्रीचा मान ठेवून माझ्या आयावडीचा मान ठेवून कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जी काही सेवा झालेली आहे ती गोड मानून घ्या आणि पहिली बारी मी संबोध आहे जय हिंद जय महाराष्ट्र Hey!